नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सो मित्रांनो, पाहायला मिळणार आहे की आता नंदिनी ही जीवासोबत नेहमीप्रमाणे वागत नसते. तर जीवा तिला आता वारंवार विचारण्याचा प्रयत्न करत असतो की अगं नंदिनी, तुला नक्कीच झालंय तरी काय? तुझ्या मनात जे काय आहे ना ते मला स्पष्टपणे तू सांगून टाक. त्यावेळेस नंदिनी आता जीवांना म्हणते की तुम्ही फक्त एकदा मला सांगा की नंदिनी मला डिवोर्स दे. मी स्वतः तुम्हाला डिवोर्स द्यायला येईल आणि मी तुमच्या आणि त्या मिसकेच्या लग्न लावून देईल. तुमच्या डोक्यावर मी आनंदाने अक्षता टाकेल. तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी, तू काही बोलू नकोस. त्यावेळेस आता नंदिनी जीवाला म्हणते की माझ्या डोळ्यात बघून सांगा की तुमचं त्या मुलीवर अजूनही प्रेम आहे. प्रेम नाहीये. मी एवढीही मूर्ख नाहीये. मला सगळं कळतंय की तुमचं अजूनही त्या मुलीवरच प्रेम आहे. तर आता जीवा घाबरतो आणि तो म्हणतो की माझं प्रेम होतं आणि तेही एकतर्फी. तर आता नंदिनी ओरडतच म्हणते की खोटं. तुमचं एकतर्फी प्रेम नव्हतं. प्रेम नाहीये माझ्यावर, तर या लग्नाचा काहीच उपयोग नाहीये. आता यात फक्त दोघांना त्रास होणार आहे. तर आता नंदिनीने डिवोर्स घेण्याचं ठरवलेलं असतं आणि ती आता किचन मधून निघून जाते आणि तिच्या आईला फोन करून सगळं काही कळवते. तर नंदिनीची आई तिला विचारते की तुमचा संसार कसा चालला आहे. त्यावर नंदिनी म्हणते की आता मी जे काही करणार आहे ना ते सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. तर मात्र इकडे जीवा येऊन आता नंदिनीची पूर्णपणे माफी मागतो. जीवा किचन मध्ये येऊन म्हणतो की मला डिवोर्स नाही तर तू हवी आहेस आणि मूर्खासारखं काही बोलू नकोस. तू मला सोडून कुठेही जाणार नाहीयेस. तर मित्रांनो, दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवाच्या रूम मध्ये आता काव्याला डिवोर्स पेपर सापडलेले असतात. त्यामुळे तिच्या मनात देखील शंकेची पाल चुकचुकत असते.